हे गाईज, जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा निसर्ग सुंदर बघा, एवढं सुंदर वातावरण आहे या गावाकडचं. तुम्ही पण इथं नक्की कधी कधी असले की तुम्ही खरं गावाला निघून जावा. खूप बरं वाटतं. शांतता, आयुष्यात शांतता हवीच थोडीफार. अचानक प्लॅन ठरला अजिंठा लेणीची इथे जायचा. एंट्री करतो, 50 रुपये एंट्री फी आहे 4 व्हीलरवाल्यांना. झालं अजिंठा लेणीला. इकडे सगळे शॉप इथे सगळे लॅम्प आहे आणि वॉलवरचे. इथून जर्नी स्टार्ट होते लेणीसाठी. बस स्टॉप पहिले गाडी पकडायला लागते. बघू आता गाडी. आता आम्ही बस स्टॉप तर राहतोय, शटल बस स्थानकच्या इथं आलोय. आता आम्ही इथून लाईन बिन लावून गाडी पकडू आणि आता बसमध्ये बसलोय फायनली. मस्त सुंदर निसर्गाचं वातावरण, रम्य. आम्ही रमलोय पूर्ण. आणि नदी विधी एकदम, पाणी आता कमी झाले, पावसाळा कमी आहे म्हणून. आता फायनली आम्ही पोचलेलो आहो आणि आम्हाला मध्ये भेटले आमचे मामा. माकड मामा काय बोलतात बघू. यायचं असेल तर हा रोड मॅप इकडचा तर बघा. आता आम्ही तिकीट घेतोय. 40 रुपये एंट्री तिकीट आहे. तिकीट घेतलं, एंट्री करतो आणि पहिला प्रभावावरती जायचं आहे. खूप लांब आहे आणि इथून सुंदर निसर्ग दिसतोय. 26 लेण्या आहे बघू. आता तिकीट स्कॅन बिन करून आता आतमध्ये एंट्री करणार आहोत आम्ही. आणि पहिली गुफा आहे आणि एवढं भारी काम आहे ना इकडचं. कलर काम केलं, अजूनही कलर काम आहे तिकडे. एकदम सुंदर जागा आहे. तुम्ही पण इथं नक्की विजिट करा. तिकीट बिकीटचं सांगतो तुम्हाला कसं काय. तर पहिले व्ह्यू बघा कसं काय. गुफा नंबर 3. इथून पण मस्त वाटतं व्ह्यू. पावसाच्या वातावरणामध्ये अजून बरं वाटतं. आणि आतमधला हे व्ह्यू आहे चांगलं एकदम. गर्दी बघा किती आहे लोकांची. मस्त सुंदर डिझाईन केली. पूर्ण हाताचं कोरीव काम आहे. इथं व्हिडिओ काढायला अलाउड नाही म्हणून मी छोट्या क्लिप काढतोय. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. इकडे अजिंठा लेण्याच्या इथे एक छोटासा वॉटरफॉल आहे. सुंदर आहे. पाऊस कमी म्हणून कमी पडतोय. शेवटची गुफा ही. हा कुठला पक्षी काय समजत नाही मला. तुम्हाला सांगा मला नक्की कुठला पक्षी आहे तो, हा कमेंटमध्ये. इथून आपली एक छोटीशी नदी वाहते अजिंठा लेण्याच्या इथून. इकडे यांचा बस स्टॉप आहे. अजिंठा सगळं फिरून चालू आणि आता आम्ही चाललोय घरी. काम होतं ते आमची झाली कामं सगळी. आता जातो घरी. काय सांगू तुम्हाला, एवढी जागा कमी होती. आमच्या 4 सेट पण आहे ना, आम्ही देणार होतो यांना अजून. गॅसची गाडी असली की हा प्रॉब्लेमच होतो. तर गॅस भरायला थांबलोय. काय टेन्शन नाही आम्हाला इकडे. गॅस बीस सगळं ओके. खूप पाऊस सुरू आहे जोरात समृद्धी महामार्गावर. पाऊस समोर तर काही दिसतच नाही आहे. काय पाऊस आहे, कंटिन्यू चालू आहे पावसाचं. आता बघू केवढा पाऊस पडतो हा आपल्याला. आता गाडीचा थोडा ब्रेक घेऊन थोडा आता जरा नाश्ता थांबलोय साई समृद्धीमध्ये. आता जरा नाश्ता बिस्टा करतो जरा. अगाशी काही करायला भेटला नाही, आता करेल. बिगेस्ट टनल ऑफ इन इंडिया. सगळ्यात मोठा टनल आहे. 10 ते 15 मिनिटाचा टनल आहे. खूप मस्त आहे. एंट्री पण एवढे कडक आहे ना, काय सांगू तुम्हाला. बघा कंटिन्यू व्हिडिओ.
कल्याण रोडची ट्रॅफिक एवढी असते, काय करायचं. आता झाले 9:30, तर आता खूप लेट झालं. आज दिवसभर खूप ट्रॅव्हलिंग चालू आहे, म्हणून आज जरा बाहेरून जेवण आणतोय आणि खूप थकलोय. तर आज ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर आजचा ब्लॉग कसा वाटला असेल तर नक्कीच सांगा आणि भेटू पुढच्या वर्षी. बोलतोय रे बाबा, पुढच्या वर्षी नाही गाईस, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.